फ्रेंड्स, सकाळचे वाजले 6. तर परत एकदा तुमचं आमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल तरे ब्लॉग्सवर स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे श्रीनगरवरून जम्मूला डायरेक्ट. तर आजचा आमचा प्रवास आहे श्रीनगर टू डायरेक्ट जम्मू. जम्मूवरून आमची उद्या ट्रेन आहे. तर त्यामुळे आता आम्ही निघलो आहे डायरेक्ट श्रीनगर टू जम्मू. आज एक नाईट स्टे जम्मूला करू आणि डायरेक्ट भेटू. आता तुम्हाला डायरेक्ट रस्त्यांचे ब्लॉग दाखवतो मी पुढे कसं काय आहे ते. बॅगा काढलेले आहेत तुम्ही बघू शकता. सर्व बॅगा काढलेले आहेत आणि सर्वजण आता निघत आहे जम्मूसाठी. वरती आज बॅगी बांधायचे आहेत कारण की पावसाचा पण मोसम इथं झालेला आहे. वरती डोंगरावर बर्फ पण पडत असत. फायनली बॅगा आता चढवायला घेतलेल्या आहेत आणि सर्व बॅगे चढून झालेले आहेत. आता आम्ही सर्वजण निघलो आहे जम्मूला. आजची जम्मू नाईट आहे. असं काहीसं आपला हॉटेल होता. वरने सेट केल्या बॅगा ना. आता आम्ही सर्वजण निघायला रेडी. बघू शकता तुम्ही ड्रायव्हर. आता आम्ही सर्वजण निघलेलो आहे जम्मूसाठी. जम्मूला आज आपली नाईट आहे, तुम्हाला तर माहीत आहे. बघू शकता थांबलेलो आहे ना तुम्ही इथं बघू शकता की केसर बिसरचा रेट हा आहे 300, 300, वाले केसर आहेत ना. बाकी इथं आपण वस्तू घेतल्या अक्रोड बदाम थोडे कारण की आपण शॉपिंग केलेली होती पण थोडीफार शॉपिंग अजून केली. होऊ शकता अशा प्रकारे तुमचा असा काही हा दुकान आहे. आणि जो आहे आता आपला रिअल केसर बघू शकता तुम्ही. बाकी दुकानात रेट जास्त आहे मला वाटतं कारण की एडे पण बनवून हायवेटाचे दुकान आहे म्हणून आम्ही पहिलेच काश्मीरमधून घेऊन ठेवलेले. तुम्ही बघू शकता असे काही अक्रोड आहे तिथं क्वालिटीमध्ये. आता आम्ही चाललोय जम्मूला. तर आता फुल मोसम थंड आहे. काल रात्री जाम पाऊस झाला. आता डोंगरामध्ये बर्फ पण पडत असेल वरती सोनमार्ग गुलमार्गला. एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे इथं ना. मोसम नॅचरल तुम्ही बघू शकता. पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आणि ठेम पाऊस पण पडतोय ना. आम्ही अशा दुकानात थांबलो होतो. इथं त्यांनी कोणी अक्रोड नव्हते घेतले, बदाम नव्हते घेतले, केसर नव्हता घेतलं तर त्याने तो केसर घेतला. आता वाजले सकाळचे 7 ना. सर्व घेतला. आता आपल्याला ॲपल पण घ्यायला जायचे. बाकी जम्मू इथून 275 किलोमीटर होता. 275 किलोमीटरची रनिंग पार करण्यासाठी आम्ही लवकरच निघलो. 6:30 वाजता हॉटेलवरून बसवाला आपला आला. लगेच आपण निघलो ट्रॅव्हल्सवाला. मग आता आपल्याला डायरेक्ट ॲपलवाल्याची इथं आपण थांबू. ॲपलवाल्याची इथे ॲपल घेऊ घरी न्यायला कारण की ॲपल इथले काश्मीरी ॲपल एकदम पॉवरफुल लागत होते ना. बघू शकता तर तुम्ही माझ्या बॅक साईडचं व्ह्यू कसा आहे. आपण व्हॅली केसरमध्ये दुकानात थांबलो होतो. मस्त मोठं दुकान आहे. नाही आपली गाडी ना. इकडे बघू शकता तुम्ही घाटातच आपण थांबलेलो आहे ना. व्ह्यू बघा मागचा. पूर्ण ढगाळ वातावरण आहे ना. 275 किलोमीटर पार करायला आपल्याला 7-8 घंटे नक्की 9 घंटे पण लागतील. त्यामुळे आपण बोललो लवकर निघून लवकर जम्मूला पोचू ना. जम्मूला आपण नाईटला स्टे करणारच आहे कारण की उद्या आपली ट्रेन आहे सकाळी. कचरावरून ट्रेन होती पण आम्ही जम्मूला स्टे ठेवला आहे कारण की जम्मूवरून आपल्याला 1 घंटा लेट निघायला लागेल. म्हणजे आता 10 वाजता ती कचरावरून सुटेल तर आपल्याला 11:30 ती जम्मूमध्ये पिक करायला येईल ट्रेन. असे आपले काकाळे ड्रायव्हर आहेत ज्यांनीच आपल्याला 3 दिवस फिरवलं मस्त. सर्वांनी मिळून 10-15 हजाराची शॉपिंग केली. 10-15 हजाराच्या वस्तू घेतल्या. मी तर पहिले तिकडून 6 हजारचे केसर घेतले होते. बाकी आता मला ॲपल घ्यायचे आहेत 5-10 किलो. बघू आता कसं काय आहे ते प्रॉपर. कौन सा अटैक हुआ था अंकल उधर? पुलवामा अटैक इधर ही हुआ था सामने. तर जे समोर होता इथंच आपला तो पुलवामा अटॅक झाला. तुम्ही बघू शकता असं काहीसा व्ह्यू होता. आम्ही इथूनच सामान घेतलंय. बाकी जे समोरची घरं आहेत तिथंच पुलवामा अटॅक झाला. बाकी चला आता भेटूया रस्त्यांमध्ये. अब तुम्हाला मी जम्मूवरून कचराची घाट दाखवणार आहे कारण की कचरावरून आपण ट्रेनने आलो त्यामुळे तुम्हाला घाटांची मजा नव्हती बघायला भेटली. तर यावेळी मी तुम्हाला पूर्ण मजा दाखवेल घाटांची जम्मूपर्यंत जाता. तर अशा प्रकारचा बाहेरचा आता काही व्ह्यू आहे. व्ह्यूचा आनंद घ्या. तसा पण तुम्हाला मी जाताना या रस्त्यांचा आनंद दिला तर त्यामुळे थोडाफार आनंद देतो. बाकी आपण डायरेक्ट आता कचराला ब्लॉक चालू झालो आणि कुठे थांबलो तर तुम्हाला मी दाखवेल. बाकी टोल टॅक्सला आपण आता आलेलो आहे. नॅशनल 44 हायवे बघू शकता तुम्ही बंदच आहे. इथले ट्रॅफिक पोलीस सकाळी 7-7, 8-8 वाजता पण ते सकाळी थांबलेले असतात ट्रॅफिकवाले. तुम्ही बघू शकता किती वेळा आपल्याला ते व्हिडिओमध्ये दिसले. म्हणजे एवढे सकाळी ते ड्युटी करत असतात. नुसत्या गाड्या पकडत असतात एनी टाईम. आपलं काही सर्व क्लिअर आहे त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही. व्ह्यू बघू शकता तुम्ही साईडचा. ट्रॅफिक पोलीसवाल्यांची जे लूटमार चालू असते बघू शकतो तुम्ही. नुसते एक गाडी पकडतात. 500-500 1000 डायरेक्ट फाईन काढायला लागतात. काय बेकार सिस्टीम आहे बघा.
असे आहेत ते इथले ट्रॅफिक पोलीसवाले. गाडी क्लिअर असून पण ते कोण पैसे मागतात डायरेक्ट. बघा आर्मीवाले नहीं 200 लेते, हमारे इधर भी 200 ही लेते. फाइन पाड़ा तो फाइन अगर करवाता तो फाइन मुझे 25 होता. हाँ ज्यादा फाइन ज्यादा. लेकिन अभी क्या है, हर कोई सीट का नहीं करता है. बस इतने दिनों से सीट खाली है म्हणून सीट, एक सीट खाली है म्हणून असं म्हणजे आपलं सीट खाली आहेत म्हणून. सीट का किसी ने पूछा ही नहीं. मगर कुछ साले ऐसे होते हैं ना रामी, फिर कर देते हैं. मतलब उनके साथ बहुत कमाई इसको ना. हाँ बहुत कमाई है इसको. दिन में कितना कमाई है? बहुत कमाते हैं ये यहाँ की हर जगह. ट्रैफिक वाले बहुत इधर कमाते, 200 देते, 500 लेते, बहुत पैसे. अभी आपला ड्रायव्हर अभी ऐसे तो मैं परफेक्ट होतं, त्याच्यामुळे त्यांनी शाळा केली ना 200 दिले, नाही तर कोण कोण 500 पाडतो, 1000 पाडतो असं. नाही तर डायरेक्ट पावती काढल्यावर 2500 फाईन असते. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट 200 मध्ये त्याची सेटलमेंट केली. बघू शकता तुम्ही कसा खतरनाक आहे. यू बघा तुम्ही, खतरनाक आहे यू. खतरनाक तुम्ही काय खतरनाक आणि ढगं बघा कशी डोंगराच्या जवळ अशी खतरनाक असं वाटतं. ॲपल घ्यायला आपण अशा स्पॉटवर थांबलेलो आहे. बघू शकता तुम्ही स्पॉट, असा काहीसा स्पॉट आहे ना आपली गाडी तिथं ना. ॲपल तुम्ही बघू शकता. इथल्यात डायरेक्ट पेट्या उचलू ॲपलच्या, डायरेक्ट मार्केटमधले म्हणजे समोर जिथे झाडे आहेत डायरेक्ट ते ॲपल घेऊन येतात समोर. तर इथून डायरेक्ट ॲपल उचलू चांगलेवाले आणि डायरेक्ट निघू. मी सर्वजण ॲपल घ्यायसाठी इथं थांबलेलो आहे ना. सर्व अशी दुकाने आहेत. मस्त ॲपल घेऊ आणि खतरनाक टेस्ट आहे ॲपलची. रस पण भारी आहे ॲपल, रस पण खूप भारी आहे. ॲपलची टेस्ट पण खूप भारी आहे. काश्मीरी ॲपल त्याला जबरदस्त वाटतं. साईडचं तुम्ही साईड व्ह्यू बघू शकता कसा आहे. बाकी चला आता डायरेक्ट भेटू ॲपल घेऊन येतो आणि किती ॲपल घेतले ते पण मी तुम्हाला सांगतो. बाकी लेगा तो कितना महीना खराब नहीं होगा अंकल? ये 3 महीना. 3 महीना टोटल. 3 महीना हाँ मेरी गारंटी. ॲपल दिखाओ इनको. ये देखो ॲपल कैसा ॲपल आहे. ऐसे पूर्ण ॲपल पावरफुल भेटतात. तुम्ही बघू शकता. 5-5 किलो ॲपल घेतले आणि ॲपल पण लय खतरनाक आहेत. काश्मीरी ॲपल खायची मजा एक वेगळी असते ना. फुल एन्जॉय. सर्वांनी पेट्या बघायला घेतल्या ना, ॲपल घ्यायला घेतले. गावात आहे बनियाल, तिथं स्टेशन पण बनणार आहे. स्टेशन मागच गेला, जस्ट मी दाखवायचं विसरून गेलो. बनियालला मस्त इंडियाचा फ्लॅग आहे मोठ्याच्या मोठा आणि बनियाल स्टेशन. नंतर आपण डायरेक्ट ट्रेननी श्रीनगरपर्यंत येऊ शकतो. एवढी आपली ट्रॅव्हलिंगचा प्रवास वाचेल. ट्रॅव्हलिंगला बघा ना किती टाइम लागतो. बाकी एन्जॉय पण करायला भेटते ट्रॅव्हलिंगमध्ये. ट्रेनमध्ये काय असे घाटे बिटं काय एवढं बघायला नाही भेटत, असं आपल्याला फुल एन्जॉय करायला भेटतं. बघा ना डोंगरात त्यांच्या वस्त्या आहेत, म्हणून तर त्यांची पहाडामध्ये घरे असतात ते तुम्हाला पण माहिती आहे. ते ब्लॉग बिग टाकतात भरपूर लोक. कसं खतरनाक वाटतं. असंच काही सीन आहे, बघायला पण मजा येते आणि घाट बघा खालती. स्पॉट आलेला आहे. आता फुल असतं धबाके नाश्ता करू. लगभग आता टायमिंग 12 वाजलेत आणि आम्ही सकाळी 6:30ला निघलो होतो. तर आम्ही काय अर्धा पाऊण घंटा आमचा वेस्ट गेला. आम्ही मध्ये अक्रोड घ्यायला थांबलो आणि मध्ये ॲपल पण घ्यायला थांबलो. आणि आता लगभग आम्ही 180 किलोमीटर रस्ता क्रॉस केला. बॅक साईडचा व्ह्यू बघा तुम्ही कसं आहे. काय बॅक साईडचा व्ह्यू आहे. असं काय हॉटेलचं नाव येते. नाश्ता करायला आलो आहे तिथं आणि बॅक साईडला व्ह्यू बघा असं काय आहे. हायवेच आहे, नॅशनल हायवे. बघू शकता तुम्ही कसं. आता जरा मस्त नाश्ता करू आणि लगेच पुढच्यासाठी निघू जम्बूसाठी. हॉटेलमध्ये आता जेवायला बसलेलो आहे आम्ही सर्वजण. काही ना काही खाऊ, कारण की नॉनव्हेज खायचं तर नॉनव्हेज तर ना आता व्हेज धाबा भेटलाय तर व्हेज धाब्यावरच खाऊ. टेस्ट भारी आहे बोलू होतो. तर चला भेटूया आता. काय जेवण आल्यानंतर दाल तडका आणि राईस मागवलाय ना, एक थाली मागवली आहे. चला डायरेक्ट आता खाऊनच भेटू. जाम मजा आली जेवायला. कसा वाटलं तुम्हाला व्हेज जेवायला? खूप मजा आली जेवण. व्हेज जेवायला एक नंबर होता. एक नंबर जेवायला होता. खतरनाक वाटला. आणि बाहेरचा तुम्ही सीन बघा, असं काही सीन होतो हॉटेलच्या बाहेर. आता डायरेक्ट आपण जम्बूला भेटू. डायरेक्ट आपण जम्बूलाच जाऊ. आता खूप प्रवास झाला. 180 किलोमीटर झाला. आता ओनली 90 किलोमीटर बाकी आहे. तो पण क्रॉस करू. डायरेक्ट तुम्हाला मी आता जम्बूला आमच्या हॉटेलवर नेणार. जम्बू लास्ट 70 किलोमीटर बाकी आहे. लगभग आता इथून कचरा 30 किलोमीटर आहे. तर त्याच्या पुढचं 30 जम्बू. तर लगभग 280 किलोमीटरचा रस्ता आम्ही क्रॉस करत आता आलेलो आहे परत जम्बूला. चला मग भेटूया थोडा पुढे. जम्बू तवीच्या मेन मार्केटला पोचलेलो आहे. तर आता मेन मार्केटला आपल्याला पोचायला लगभग 7-8 घंटे गेले. 7-8 घंटेची आपण रनिंग केली. फायनली जम्बू तवीमध्ये आपण एंटर झालेलो आहे. स्वातीमध्ये पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता. आणि लगभग 7-8 घंटेची रनिंग करून आम्ही शेवटी फायनली हॉटेल स्वातीमध्ये पोचलो.
तर तुम्ही किती बॅगे होत्या आमच्या ना. आता चला हळूहळू हळूहळू करून बॅग घेऊन आपण वरती स्पायडरमॅनची बॅग कुठे आहे? आहे. तर अशा काही प्रकारचं हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता. तर वरती रूम कशी आहे ती पण बघू. आणि एक आपल्याला काही एकच नाईट काढायची, रूम पण क्वालिटीच असेल वाटतं. हॉटेलचं इंटरफेस बघूनच वाटतं का हॉटेल चांगलं आहे. हावाला पण बाकी सर्व हॉटेल आपल्याला चांगले भेटले, काहीच टेन्शन कुठे झालं नाही. चला आता डायरेक्ट रूमच तुम्हाला दाखवतो कसा काय रूम आहे ते. तर आपल्या आजची जम्मूमधली रूम आहे, बघू शकतो. AC पण आहे, AC पण चालू होईल, त्याचा काही विषय नाही. बाकी मस्त रूम आहे. आणि बाहेरचा नजारा बघू कसा काय दिसतो इथून. आजचा एकच दिवस काढायचा आहे. यो बघा बाहेरचा नजारा असं काय आहे. तर जम्मूमधला असा काही नजारा आहे, ऊन पण आहे मस्त. आणि बाहेरचा नजारा असा काय आहे बघू शकतो तुम्ही. ना बाथरूम मध्ये बी इथं पंखा आहे, काय बोलायचं आहे, पुरा खतरनाक असा आहे. आणि असा काय आपला रूम आहे, बघू शकता तुम्ही. गॅलरी पण आहे आपल्या इथं, तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू आहे इथून. आता आपण चाललोय रघुनाथ टेम्पलला जम्मूमध्ये. रघुनाथ टेम्पल झाल्यावर आपण लोकल मार्केट फिरू रघुनाथ आपल्या इथे जम्मूमधला. फायनली आता आम्ही रघुनाथ टेम्पलला जायला निघलेलो आहे जम्मू काश्मीरमध्ये. जम्मूमध्ये आहे आता आपण. रघुनाथ टेम्पल इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, कारण की आम्ही रूम पण जवळच घेतली मुद्दाहून की टेम्पल पण फिरता येईल, लोकल साईडचं मार्केट पण फिरता येईल. कारण की मागच्या टायमिंगला आपल्याला जम्मूमध्ये मार्केट फिरायला भेटला नव्हता, तर त्यावेळी जम्मूमध्ये पूर्ण मार्केट पण आपण फिरू ना. खूप मोठा मार्केट असतो ना. रघुनाथ टेम्पल पण फिरून घेऊ. रघुनाथ टेम्पल जवळ पोचलेलो आहे ना. बघू शकता जम्मूमधील हा रघुनाथ टेम्पल. आणि 170 वर्ष पुराणा म्हणजे इथं बाजार आहे. तो बाजार तुम्हाला नंतर दाखवतो. पहिले मी मंदिरामध्ये दर्शन घेऊन येतो रघुनाथ टेम्पलचा. बघू शकता असं काही मंदिर आहे आणि या साईडला बाजार आहे. मार्केट नंतर फिरू, आधी जाऊन मंदिरामध्ये जाऊन येऊ आपण. मंदिरमध्ये पोचलो ना. मंदिरमध्ये बघू शकता तुम्ही कसा काय विषय आहे ना. मंदिर तुम्हाला दाखवतो, बॅक साईडला मंदिर आहे. मंदिर आहे रघुनाथ टेम्पलचा. आता आतमध्ये आपण दर्शन घेऊ. मोबाईल तर अलाउड नसेल, त्यामुळे आपण इथूनच आपला दाखवतो तुम्हाला आपल्या सर्व देवांचा. तर एक एक देव इथं आहेत असे टेम्पलमध्ये. पूर्व दिशा जी, बाकी या साईडला श्री माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे ना. इकडं पश्चिम दिशा, इकडं उत्तर दिशा बघू शकता तुम्ही, दक्षिण दिशा आणि अग्निदेव दिशा. मंदिरांचं दर्शन झालेलं आहे, जम्मूमध्ये आहे. आणि तुम्ही बघू शकता बाकी दर्शन झाल्यावर खूप चांगलं वाटतं. आता आम्ही डायरेक्ट इथून जम्बूचं मार्केट फिरणार आहे ना. जम्बूचं मार्केट फिरून झाल्यावर नंतर आम्हाला नाश्ता बिष्टा घेऊ, बाकी बघू पुढे काय आहे ते. तर असं काहीचा टेम्पल होता जम्मूमध्ये, श्री लक्ष्मणजी. हा खूप मस्त टेम्पल होता. आतमध्ये मूर्तीचा फोटो अलाउड नव्हता, नाही तर मी फोटो काढून तुम्हाला दाखवलं असतं, व्हिडिओ काढून. श्री ब्रह्मचार्यजी चारधाम, श्री माता वैष्णोदेवीचं पण इथं एक दर्शन आहे, जय माताती करून लिहून आहे. बाकी चला आता दर्शन झालं तर तुम्ही डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढंच मी. तर वर्ष जुना मार्केट आता आम्ही फिरायला चाललोय जम्मूमध्ये. तर मस्त वाटतं फिरून मध्ये. आता प्राचीन मंदिर आहेत, बाजार आहे. 170 वर्ष प्राचीन रघुनाथ बाजार आहे. आता तुम्हाला मी बाजार असं मंदिर. आणि दुकानामध्ये बघा तुम्ही कसं पॉवरफुल आहे, पॉवरफुल स्टॉक आहे. तर बघू शकता तुम्ही असं काहीचं मार्केट जम्मूमध्ये पण आहे. जम्मूमध्ये खूप मोठा मार्केट आहे. जम्मूमध्ये बघा आता सर्व वेगवेगळ्या प्रकारची माणसं तरी बघायला भेटतात. काश्मीरमध्ये पूर्ण एकसारखी माणसं दिसत होती, नाही तर तुम्ही बघू शकता कशी माणसं आहेत एकदम प्रॉपर ना. मार्केट पण खूप मोठं आहे. अक्रोड ते 10 किलो पण आपण घेतले अक्रोड, पण एक पण दाणा खराब नाही निघणार. बघू शकता एक पण दाणा आहे अक्रोडचा खराब नाही निघणार. 10 दडून घेतले तरी पण. दुकानचं नाव काय? चैत्र सांग. दुकानचं नाव तुम्ही बघू शकता, चैत्र सॉन्स द फ्रूट.
मार्केट आहे, तुम्ही बघू शकता. एकशे 70 वर्ष जुना मार्केट आहे जम्मू मध्ये. यहाँ पे ले लो टॉप वगैरह देखो कश्मीरी, यहाँ पे काश्मीरी टॉप टॉप ले लो 250 में 2 है. हा क्या प्रॉपर असे लय दुकान आहेत. तर नाही फिरणार, थोडाफार मार्केट फिरू. त्यानंतर आपल्याला काही 2-4 वस्तू घ्यायच्या आहेत. नंतर परत आपल्याला जेवायचं पण बघायचं. जेवायला तर हॉटेलमध्ये आहेच, आपल्याला वेगळा काय आयटम खायला रूमवर आम्ही नेणार आहे एक्स्ट्रा, तो पण बघायचा आहे. बाकी बघा, असा बघू शकतो मार्केट आपल्याकडे खूप मोठं मार्केट आहे. झाला थोडा आता काहीतरी टाइमपास नाश्त्याला बघू, नाश्ता बिष्टा करू. रात्री जेवायचं आहे, जरा असा पॉवरफुलमध्ये नाश्ता बघतो ना, रूमवर जाऊन खातो. दाखवतो मी तुम्हाला काय नाश्ता घेतो सर्व पुढे. सिंपलची स्टोरी अशी आहे की 2 जणांनी 17 जणांना मारला होता ना. किती जणांनी मी मारलेलं जिजू? 17 दोघांनी. मग तुम्ही बघू शकता रघुनाथ टेम्पल जम्मूमध्ये. तो आपला फिरून झालेला आहे. आता आम्ही असंच फिरतो मार्केटमध्ये. शोधात ना भेटली आपल्याला तंदुरीची वाट बघत होतो नाश्त्याला. आता पार्सल घेऊ तंदुरी. स्टॉक तर पोरांनी मी घेतलेला आहे, 1 स्टॉक 2 स्टॉक रेडी आहे. तंदुरी घेऊ आणि मस्त बसू मध्ये. आता आपल्या 3 तंदुऱ्या रेडी झालेल्या आहेत ना. 3 तंदुऱ्या आपण घेतल्या इथं. आज पूर्ण रात्री एन्जॉय ना. उद्या निघायचं सकाळी गप ट्रेनला. जम्मू कटरापासून ट्रेन सुटणार आहे ना, ती आपली जम्मूला. मी सर्व तंदुरी 3-3 4-4. पण रिक्षाची बी मजा घेतली आता आम्ही. बाकी गाडीची मजा घेतली, आता रिक्षाची बी मजा घेतली. जवळच आपलं हॉटेल आहे, पण बोललो रिक्षाची थोडी मजा घेऊ. मग रिक्षाची बी मजा घेतली. बघू शकता तुम्ही यो असा काहीसा व्ह्यू आहे बाहेर. आज फुल एन्जॉय. जम्मूची लास्ट नाईट आहे आपली. उद्या सकाळी आपली 10 वाजता कटरावरून ट्रेन सुटेल ना, 11:30ला आपल्या इकडे येईल. बघू शकता तुम्ही नाईट आहे ना, फुल एन्जॉय करतात. आणि तू काय खाते बारके? काय खाते तू? लॉलीपॉप. तर आज होलीची आपली लास्ट लाईट आहे जम्मू मध्ये. मस्त बसले लॉलीपॉप तंदुरी खायला सर्वजण. बाकी जण तर आमचे गेलेत बाहेर ना. आम्ही 5-6 जण बसलोय टाइमपास. बाकी आता डायरेक्ट नंतर जेवतानाच भेटू. तुम्ही कसे पितन टुबोक बिबोक आणि कोणी आम्ही ब्रिजर घेतलं नॉर्मल सॉफ्ट ड्रिंक ना. जुजू बिजू ते जरा आरसीची मारतात ना. ये तू काय करतो रे? तू काय करतो? थंडा हा बोल लवकर. बारके तू गप. बाकी भेटू त्याला जेवताना. रात्रीचं नाव ना. आमची पुरी इच्छा झाली. आज जम्मूला लास्ट नाईट आहे ना, पुरी महत्वाची नाईट. आता कसं वाटतं तुला? आज एन्जॉय, आज पुरा एन्जॉय करायचा. आज काही ऐकायचं नाही. आज लास्ट नाईट आहे फक्त आपली. आज फक्त एन्जॉय करत राहायचा. आता चाललो आम्ही परत आमचा स्टॉक आणायला. स्टॉक घेऊन आम्ही परत आपल्या रूमवर बसून रात्री 11च्या पहिले जेवून घेऊ ना. सकाळी गप आपल्या ट्रेन पकडून घरा मस्त बसलेलो ना. आता लास्ट स्टेप झालेली आहे. आज वाजलं रात्रीचं 10. तर बघा आता लास्ट जिजूचा खलास झाला ना. आता सर्वजण बसलेले आहेत. 1 नंबर मध्ये जिजू आहेत. आता आम्ही डायरेक्ट जेवायला चाललेलो वरती. डायरेक्ट जेवायला चाललेलो वरती. आता जेवायला बसलो सर्व आम्ही. जेवलो मस्त. बघे जेवू मस्त. चिकन टिक्का का काय बनवले काय माहित ना. जेवलो तर डायरेक्ट ब्लॉक आपला. उद्या आपण जम्बूला निघलो. बाकी तुम्हाला मी दाखवतो कसं काय आहे ते पुढं. रात्री ना काय खतरनाक जेवायला चिकन बनवलं. पुरा गावठी चिकन लागलेलं. सगळेजण जेवली. टेरेसवरच आहे ना. टेरेसवरचे तुम्हाला व्ह्यू तर नाही दिसणार, पण तुम्ही नजारे बघा असेल. हवा मस्त थंडी सुटलेली आहे ना. आता आपण डायरेक्ट उद्याच ब्लॉग स्टार्ट करू, कारण की आता आपल्याला काय पॉईंट पण नाही. डायरेक्ट उद्या सकाळी आपण जम्मू स्टेशनला निघताना ब्लॉग स्टार्ट करू. पहिली सकाळ होती ना. वरती डोंगरावर तर आता खूप पाऊस पडतोय ना. आता जम्मूमध्ये पण तुम्ही बघू शकता यो नॉर्मल सिटी एरिया आहे, तर पाऊस पडायला लागलेला आहे. आता आंघोळ बिंघोळ करू ना डायरेक्ट जम्मू स्टेशनला तुम्हाला आता मी भेटतो इथून निघलो की. आता आपण टेरेसवर झालेली आहे सकाळ ना. बघू शकता तुम्ही असा काहीसा व्ह्यू आहे ना. पाऊस पण खूप मस्त पडतोय ना. मोसम पण फुल थंड आहे ना. आता आपली 11:30ची जम्मूवरून ट्रेन आहे, तर आपण थोडं लवकरच निघू जम्मूला ना. दाखवतो मी तुम्हाला पुढे काय बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो शकता. इंडियाचे फ्लॅग पूर्ण लागलेले आहे. काश्मीरमध्ये एवढे इंडियाचे फ्लॅग नाही बघायला भेटले, पण इकडे आपल्याला इंडियाचे फ्लॅग बघायला भेटले जम्मूमध्ये ना. बघू शकता असा काही पाऊस पडतोय ना. असा काहीसा व्ह्यू आहे आमच्या रूमच्या इथून टेरेसवरून. बाकी आता त्याला डायरेक्ट भेटू नाश्ता करतानाच.
आहेत ना. आम्ही जर रूममध्ये जेव्हा नाश्ता करायला बसलोय, एक नंबर पराठे बनवलेले आहेत. बाकी आता डायरेक्ट आपण नाश्ता करूनच भेटू. फायनली आपल्या 4 रिक्षा आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता सामान आपलं हॉटेलमधून घेतून आणि आपण डायरेक्ट आता भेटूया जम्बू स्टेशनला. जम्बू स्टेशनला आता आपल्या इथून 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर क्रॉस करून आपण डायरेक्ट भेटूया जम्बू स्टेशनला. सर्वांची निघायची तयारी झालेली आहे ना. आपले 4 रिक्षा रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता ना. आता डायरेक्ट आपण भेटूया जम्बू स्टेशनला. खूप बॅगे होते, ते सर्व एक एक रिक्षामध्ये बॅगा टाकल्या आणि आता आम्ही डायरेक्ट निघतो जम्बू स्टेशनला. जम्बूमधून निघलेलो आहे. जम्मूमध्ये आपला हॉल होता आणि आज मोठी पण येणार आहे, त्यामुळं ट्रॉफिक पण जाम आहे. एक साईडचा रस्ता बंद करून ठेवलेला आहे. आणि इकडे इलेक्शन वरती आता आम्ही मध्ये काश्मीरमध्ये होतो पहिलगावला, त्या साईडला इलेक्शन झाली होती, पण आता इकडे नाही झाली जम्मूमध्ये प्रॉपर. जम्मूमध्ये आता आम्ही स्टेशनला भेटूया. चला डायरेक्ट स्टेशन जम्बू तवी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे. असं काहीसा प्रवेशद्वार साईड व्ह्यू असं काहीचं आहे तिथं ना. आता डायरेक्ट आपली 11:30ला आपण ट्रेन पकडू. आता 1-2 इथं फोटो घेऊ साईडला ना. आतमध्ये कसं काय आहे ते दाखवतो मी तुम्हाला. स्टेशनच्या आतमध्ये आलेलो आहे. तर 3 नंबर प्लॅटफॉर्मला आपली स्वराज्य एक्सप्रेस गाडी लागणार आहे. आता ही 10:30 झाले, तर 10 वाजता गाडी सुटणार होती. तर गाडी सुटली असेल जम्बूला येत आहे तर 11:30 होतील. चला मग आता डायरेक्ट भेटूया पुढेच. असं तिकीट गाडीचं आहे ना. असं आपला इंडियाचा फ्लॅग आहे इथं आणि या साईडून आपल्याला एंट्री आहे स्टेशनला. तर बघू शकता तुम्ही प्रॉपर. नंतर तिकडे आता आमचे थोडे अजून जास्त बॅगे आहेत. मग ते 4 जण बॅगे आणायला गेले ना. मी इथं लक्ष द्यायला थांबलो बॅगे. बाकी आता डायरेक्ट स्टेशनवरच भेटू. मी सर्व बॅगा 3 नंबर प्लॅटफॉर्मला आलेल्या. भरपूर बॅगा होत्या तुम्ही बघू शकता ना. लोकांना घाम फुटला, बॅगा हे करून पाणी बिणी प्यायला लागले ना. इकडून आता आपली गाडी कचराला जाणारी आहे जम्बूवरून ना. इकडून आपली गाडी आहे स्वराज्य एक्सप्रेस. चला आता डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावरच भेटूया. आता आपण स्टेशनला तर पोहोचलेलो आहे. बाकी आता डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावर भेटू. जम्मू स्टेशनवर आहे. ट्रेनची वाट बघतो. ट्रेन 10 मिनिटं लेट झालेली आहे. जशी ट्रेन येईल तसं आम्ही बसू आणि डायरेक्ट तिकीट चेक करून डायरेक्ट भेटू आपल्याला ट्रेनमध्ये. तर सफर स्टार्ट झालेला आहे आमचा. जम्मूवरून आम्ही निघलेलो आहे. तुम्ही बघू शकता. जिन्स तुला कसं वाटतं आता ट्रेनमध्ये बसून? मस्त वाटतं. तर बघू शकता आता आम्ही जम्मूवरून निघलेलो आहे. आता ट्रेनमध्ये आम्ही काय काय मागू बिगू ते सर्व तुम्हाला मी दाखवेल आणि बांद्राला पोचल्यावर आपला ब्लॉग एंड करून टाकू. ट्रेनमध्ये आहे. तुला कसं वाटतं ट्रेनमध्ये आपल्याला? आता आपल्या तिथे येते थोड्या वेळेला. चला आता आपण आपल्याला दाखवतो प्रकारचा आपला हॉल्ट आहे. आपण जलंधर स्टेशनला पोहोचत आहे. जलंधर स्टेशनला आपण पिझ्झा मागवलेला, तर त्यामुळे उतरलो. दरवाजा ओपन केला यांचा ट्रेनमधला. आपला पिझ्झा येईलच. पिझ्झाचं पेमेंट करू तर पिझ्झा घेऊन डायरेक्ट पिझ्झा खाऊ. जलंधरला ट्रेन लगभग 10 मिनिटे थांबते. आपले पिझ्झा पण ऑर्डर केला पण तो अजून आला काय नाही, काय माहीत नाही. येईल तो टाईम टू टाईम असतो त्यांचा. बघू आता काय ते. आपले पिझ्झा आलेले आहेत तुम्ही बघू शकता. जेन्स कसा वाटतं तुला पिझ्झा बघून? आता वाजले 4:57 ना. आपण पोचलोय लुधियाना जंक्शनला. लुधियानामधून आता आपण निघलोय. बाकी रात्री 9:30 वाजता आपण दिल्लीला ना. उद्या आपण 4:30, 5, 6 पर्यंत जाऊ मोन्याला. आपल्या इथं 9:30 ना आपण पोचलोय दिल्लीला, नवीन दिल्ली. बघू शकता तुम्ही. आता आपण इथं उतरू थोडा ना. थोडा बघू काय आहे का. जेवलो तर आम्ही बिर्याणी मागवलेली. बिर्याणीच खाली सर्वांनी. ते ब्लॉगमध्ये टाकायचंच विसरून गेलो. बाकी जबरदस्त बिर्याणी होती. चला मग भेटूया दिल्लीमध्येच. उद्या आता बघू रात्री जर कुठल्या टॉपला उतरलो तर मी ब्लॉग बनवेल, नाही तर डायरेक्ट सकाळीच भेटू. आता आपण आलोय दिल्लीला ना. रात्रीचे वाजले 9:30 ना. फुल एन्जॉय करत करत बिर्याणी खाली सर्व आम्ही ना. आता इथं थोडा फिरू. थम्सअप बिमचा भेटला थम्सअप घेऊ ना. डायरेक्ट आपण भेटूया सकाळी. आता सकाळ झाली आहे. फक्त झोपलो 12 वाजता झोपलो. पिक्चर बघत होतो. आता नेक्स्ट स्टॉप आपल्या गडोदरा जंक्शन असतात. बघू शकता तुम्ही आता बाहेर चला मध्ये एसीमध्ये मजा देतो. बघू शकता तुम्ही बाहेर जाऊया आता. गडोदरा जंक्शन सोडलं. आता वडोदरा जंक्शन आहे. मी तर तिथं बाजूला झोपलेलो. पिक्चरला आपण होतो या साईडला झोपलेलो होतो. चांगली 8 सीट होते आपले एसीवाले कन्फर्म. त्यामुळे काही टेन्शनच नाही झालं. बाकी आता डायरेक्ट नाश्ता मसाला डोसा मागवलेला आहे वडोदराला. हे नाश्त्याच्या टायमिंगला भेटू.
वडोदरा जंक्शनला पोहोचत चाललेलो आहे. वडोदरा जंक्शन इथून 10 मिनटं ट्रेन थांबते. आता आपला नाश्ता पण येईल, मसाला डोसा. नाश्ता तुम्ही बघू शकता, नाश्ता टाकतो आपला मसाला डोसा. बघू शकता कसा खतरनाक असा आपला वडोदरा नाश्ता आलेला आहे. आम्ही सर्व बसलेलो आहे. एन्जॉय. ट्रेनमध्ये काल रातची बिर्याणी, आता नाश्त्याला मसाला डोसा. आता आम्हाला झाला पूर्ण दिवस होऊन आम्हाला 7-8 घंटे झाले एक्स्ट्रा. आता आम्ही आलोय सुरतमध्ये. सुरतला आपली ट्रेन 5-10 मिनटं थांबल. डायरेक्ट आता मी तुम्हाला बांद्राला दाखवल. आता आम्ही डायरेक्ट बांद्राला उतरू ना. बांद्राला आम्ही काही गाडी करू, ओला करू, बघू. डायरेक्ट घरी जाऊन ब्लॉग एंड करून टाकू. बाकी बघू शकतो सुरतमध्ये असं काय एरिया आहे, काय आता ट्रेनमध्ये आहे, बाकी काय झालं. मग आता आपण कुठं आले? सुरतची पावर कशी आहे तुला? कसं वाटतं सुरतमध्ये? आम्ही खूप बरं वाटतंय आता आज नाही, कालपासून आपला प्रवास चालूच आहे ना. आज कुठं बोलतोय. चला मग आता डायरेक्ट भेटूया बांद्राला उतरू. बॅगा उचलू ना, गाडी करू ना, डायरेक्ट निघू घरी. तर बोललो आम्ही सर्वजण पत्ती पण खेळू. आता काय आम्ही पालघरला आलेलो आहे, थोडाच बाकी आहे. टाइम पण शीट पण नव्हता भेटत, अशी 6 शीट, त्यामुळे पत्ती खेळायला पण नाही भेटले. आता पत्ती पण खेळत बसलोय थोडं, बघू शकतो तुम्ही. आता आपली ट्रेन एकदम ऑन टाईम आली ना. आम्ही आता पोचलोय बांद्रा टर्मिनसला. तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आपली ट्रेन. आता बॅगा घेऊन डायरेक्ट निघू, गाडी करून ओला करू ना, डायरेक्ट घरी गेलो की डायरेक्ट ब्लॉग एंड करून टाकू. बघा आता आपण पोचलोय बांद्रा टर्मिनसला परफेक्ट 4:20ला. बांद्र्यावरून गाडी बुक केली, 2000 बोलला. बाकी 2 जिजू तर एक होईल जिजू काही डायरेक्ट दुसऱ्या एका गाडीत गेले. ते कल्याणला उतरणार होतं ना. आम्ही 7-8 जण होतो. मग आम्ही एक ओला टाईपमध्ये गाडीत बुक केली, 2000 बोलला. चला आता डायरेक्ट भेटूया आपल्या घरीच ना, डायरेक्ट ब्लॉग एंड करून टाकू. बांद्रावरून निघलो सर्वजण, तर डायरेक्ट भेटूया आता घरीच. नाहीतर रस्त्यामध्ये उतरलो तर डायरेक्ट तिथे भेटू. जस्ट आपण बांद्रावरून निघलो, बांद्रा स्टेशनवरून. बघू शकता आता आम्ही निघलेलो आहे ना. आता BKCमध्ये आहे. आता डायरेक्ट आपण ठाणे बिनेला आल्यावरच भेटू. बाकी बघू शकता तुम्ही कसा काय BKCचा एरिया. बाकी पोचू आता आपण डायरेक्ट घरी जाऊनच ब्लॉग एंड करून टाकू. आता फायनली कोंडगावमध्ये पोचलेलो आहे. 5 वाजता निघलेलो, 5:15 वाजता. 1.5 घंटा लागला लगभग इथे यायचा बांद्र्यावरून. बाकी आता डायरेक्ट घरीच भेटू. ऑल फ्रेंड्स, तर आपला कालचा ब्लॉग एंड करायचा तर राहूनच गेला. काल डायरेक्ट घरी आलो 7-7:15 वाजता. 7:15ला आलो, फ्रेश बीच झालो ना. डायरेक्ट घरात जेवायला बनवलं, मस्त मटण भाकरी खाल्या. डायरेक्ट जसा झोपलो की काय आत्ताच उठलो 10 वाजता. मग कालचा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. मस्त ट्रिप झाली, पूर्ण सक्सेसफुल ट्रिप झाली. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया परत कुठे फिरायला गेलो तर ब्लॉगमध्ये.